Friends, this is the problem set, fifth example number 20. Find the coordinates of the center of a circle. एका वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. पासिंग थ्रू पॉइंट्स ए पी क्यू आर, जे वर्तुळ या पी क्यू आर या बिंदूतून जातं. म्हणजे आपल्याला एक वर्तुळ काढायला पाहिजे मुलांनो. म्हणजे आपल्याला एक असं वर्तुळ काढावं लागेल. लक्षात आलं? आणि लक्षात घ्या, ह्या हे वर्तुळ 3 पॉइंट्स मधनं पास होतं. बरोबर आहे सर? समजा इथे एक पॉइंट आहे, समजा इथे एक पॉइंट आहे, समजा इथे एक पॉइंट आहे. ह्या पॉइंटचं नाव आहे पी, पॉइंटचं नाव आहे क्यू, पॉइंटचं नाव आहे आर. पी काय आहे सांगा? 6 - 6. क्यू काय आहे सांगा? 3 - 7. आर काय आहे बघा? 3. बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितले की हे जे ओ आहे ते ओ काढा. म्हणजे हे जे काही सेंटर आहे ओ, याचे कोऑर्डिनेट्स काढा. मग ह्याचे कोऑर्डिनेट्स आपण किती मानूया सांगा? तर ह्याला ए मानूया आणि ह्याला बी मानूया. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ओपी हे काय होईल? रेडियस. ओक्यू हे काय होईल? रेडियस. ओ आर हे काय होईल? हे पण रेडियस. मग तुम्हाला आपण या पद्धतीचं गणित केलंय, सरकम सेंटरचं गणित केलंय आपण. मग आपण त्या गणितात आपण काय काय करतो सांगा बरं? तर पहिल्यांदा तुम्ही डिस्टन्स ओपी काढा. नंतर तुम्ही डिस्टन्स ओक्यू काढा. मग तुम्ही डिस्टन्स ओ आर काढा. तिन्ही सेम आहेत. बरोबर आहे सर? मग तुम्ही काय करणार सांगा? हे संपला कार्यक्रम. मग काय करणार? हे काढून झाल्यानंतर ह्याला आपण पार्ट फर्स्ट म्हणूया. हे 3 काढा. पार्ट सेकंड काय होईल? डिस्टन्स ओपी बरोबर डिस्टन्स ओक्यू दाखवा. बिकॉज डिस्टन्स सेम आहे, रेडियस आहे. मग डिस्टन्स ओपी इज इक्वल टू डिस्टन्स ओक्यू दाखवा. कळलं का बघा सर? मग या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या किमती असेल ते लिहा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा. मग तुम्हाला ते सोडवल्यानंतर हे लक्षात घ्या, इक्वेशन मिळेल 3a + b = 7. काय इक्वेशन मिळेल बघा सर? 3a + b = 7 हे इक्वेशन मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय करा सांगा सर? अगेन थर्ड काय करणार तुम्ही आता? थर्डला जसं ओपी इज इक्वल टू ओक्यू दाखवलं, तसं आता ओक्यू इज इक्वल टू ओ आर दाखवा. डिस्टन्स ओक्यू इज इक्वल टू डिस्टन्स ओ आर. बरोबर सर? ओक्यू इज इक्वल टू ओ आर दाखवा. मग ते दाखवल्यानंतर या ठिकाणी सोडव, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वगैरे केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, बी इज इक्वल टू -2 मिळेल. काय मिळेल बघा सर? बी इज इक्वल टू -2 हे उत्तर मिळेल. अजून एक त्याच्यामध्ये आहे सर. मग आता आणखीन एक काय करायला लागेल बघा सर तुम्हाला? तर या ठिकाणी रोमन 4th, बरोबर आहे सर? रोमन 4th मध्ये काय करायला लागेल? एकूण रोमन 1st मध्ये ह्या 3 किमती काढायच्या. रोमन 2nd ओपी बरोबर ओक्यू. रोमन 3rd मध्ये ओक्यू बरोबर ओ आर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करायचं, सोडवायचं. काल शिकवलं होतं त्या पद्धतीनं, सरकम सेंटरच्या गणितात शिकवलं तसं. 4th मध्ये काय करणार सांगा सर? ही बी ची व्हॅल्यू यात भरा. म्हणजे समजा तुम्ही लक्षात घ्या, याला असं म्हटलात, ह्याला रिझल्ट नंबर 1, ह्याला म्हटलात रिझल्ट नंबर 2. तर 1 मध्ये व्हॅल्यू घाला. म्हणजे सबस्टिट्यूटिंग. बरोबर सर? सबस्टिट्यूटिंग b इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. मग ह्या इक्वेशन 1 मध्ये बी ची किंमत घाला. -2 चे +2, 7 + 2 9. 3a इज इक्वल टू 9 म्हणजे a इज इक्वल टू 3. किती उत्तर येईल बघा सर? हे किंमत याच्यात घातली की तुमचं आन्सर येईल a इज इक्वल टू 3. मग तुमचा पॉइंट हा ओरिजिन काय होईल सांगा?
ओ इज इक्वल टू हा काय आहे ए बी आणि त्याचं उत्तर काय होईल सांगा. ए म्हणजे 3 आणि बी म्हणजे काय सांगा -2. हे तुमचं लास्ट आन्सर. मुलांनो लक्षात घ्या एकूण 4 टप्प्यामध्ये गणित आहे. आपण या पद्धतीचं गणित याच्या अगोदर केलंय. 2 होमवर्क दिली होती मी. सर्कम सेंटरचं उदाहरण, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू काढा. त्याच्यामध्ये पण अशाच 3 OP, OQ, OR ह्या रेडियस काढल्या होत्या आपण. OP इज इक्वल टू OQ दाखवा, एक इक्वेशन मिळेल. OQ इज इक्वल टू OR दाखवा, ही व्हॅल्यू मिळेल. मग ह्याची किंमत याच्यामध्ये घाला, ही व्हॅल्यू मिळेल. आणि मग तुम्हाला लक्षात घ्या ओरिजिन मिळेल. या ठिकाणी लक्षात घ्या सेंटर ऑफ द सर्कल मिळेल. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. काल ज्या पद्धत सर्कम सेंटरचं गणित ज्या पद्धतीनं आपण सोडवलं मुलांना, बरोबर आहे का. सर्कम सेंटरचं उदाहरण ज्या पद्धतीनं आपण सोडवलं त्याच पद्धतीचं एक्झाम्पल हे आहे. त्यामुळं सर्कम सेंटरचं जे गणित होतं ते आपण पुन्हा एकदा बघून सोडवा, न बघता सोडवा. सर्कम सेंटरची 2 गणितं जी होती ती लक्षात घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग ह्या गणिताला हात लावा. तुम्हाला या ठिकाणी येईल हे गणित. ह्याची उत्तरं मी दिलेली आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला? √(x2 - x1) ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. तर या पद्धतीचं हे होमवर्कचं गणित आहे. होमवर्क 50 आहे. काल आपण होमवर्क 49 पर्यंत आलेलो होतो. आज होमवर्क 50वा मी तुम्हाला दिलेलं आहे. इथे एक एक्झाम्पल आहे मुलांनो. हे माझ्या अंदाजाने टफेस्ट एक्झाम्पल आहे. सर्वात अवघड गणित कोऑर्डिनेट जॉमेट्री मधलं. फाइंड पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द 4th व्हर्टेक्स डी ऑफ अ पॅरलेलोग्राम इफ 3 व्हर्टायसेस आर ए बी सी. मुलांनो पॅरलेलोग्राम आहे. मग पॅरलेलोग्राम काढत असताना लक्ष द्या सर, पॅरलेलोग्राम काढत असताना बघा या अशा प्रकारचा समजा आपण या ठिकाणी समांतर रेषा घेतली, खालचं वरचं समांतर. बरोबर. हे अलीकडलं, हे लक्षात घ्या पलीकडलं समांतर. लक्षात येते का बघा सर, अलीकडलं पलीकडलं समांतर. बरोबर सर. आणि ह्याचं नाव काय देऊया बघा सर ह्याला आपण. ह्याचं नाव आहे ABC. हे A, हे B आणि हे C. ह्यातला हा झाला पॉसिबल पहिला D. आता लक्षात घ्या हे जे काही आहे, आता हे करत असताना हे ABC त्यांनी दिलेलं आहे. लक्षात घ्या हे त्यांनी दिलेलं आहे. A ची किंमत 5, 6 दिलेली आहे. B ची किंमत 1 - 2 दिलेली आहे. C ची किंमत 3 - 2 दिलेली आहे. ओके. पण हा D एकच येतोय असं नाही, ह्या असे D अजून 2 येत आहेत. ते कसे बघा सर. तर मी आपल्या समोर या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. लक्ष द्या. हा AC असा जोडा, हा डायगोनल झाला. आता लक्षात घ्या बी मधून ह्याला पॅरलल लाईन काढा. बी मधून याला लक्षात घ्या अशी पॅरलल लाईन काढा. बघा सर ह्या बी मधून याला पॅरलल लाईन काढा. ओके. बी मधून याला अशी पॅरलल लाईन काढा. आता जर का आपण बघायला गेलात तर तुम्हाला आणखीन एक, हा जरा सी मी थोडासा बाजूला घेतो, 3 - 2. बघा लक्षात घ्या हा जो सी आहे याला वरती घेतो, 3 - 2 असा बाजूला घेतो. हा आता आणखीन एक डी कसा मिळतो बघा सर. लक्ष आहे का बघा तुमचं. हा बघा सर हा ABC दिसला. ABC समजा मी असं जोडलं तर मला सांगा हा एक डी होतोय का बघा सर. AB आणि CD पॅरलल, हे AC आणि हे BD पॅरलल. ABC आहेच आणि प्लस D, संभाव्य D निघाला बघा. हा झाला लक्षात घ्या ब्लॅक पॅरलेलोग्राम ABCD, ब्लॅक पॅरलेलोग्राम. हा ब्ल्यू पॅरलेलोग्राम ABCD. अजून एक निघतोय,
अजून एक निघतोय, फार मजा आहे मुलांनो, लक्षात घ्या. आता बघा मुलांनो, ह्याला हे पॅरलल, आता ही जी बीसी आहे लक्षात घ्या, ही जशी ह्याला मी पॅरलल इथनं काढतो बघा, ही कशी जरा थोडीशी तिरकी आहे स्लाइटली, मी थोडीशी तिरकी काढतो, म्हणजे ही अशीच खाली वाढवतो की ही याला पॅरलल आहे ना, ही याला पॅरलल आहे, म्हणजे ही अशी खाली वाढवतो बघा सेम. मग ती रेड घेऊ का मी? रेड घेतो सर, म्हणजे थोडं तुम्हाला कळायला बरं पडेल. ही पॅरलल ह्याला लाईन, लक्षात घ्या. आता बघा बरं सर, जमलं का? हा डी नवीन निघाला बघा सर, हा डी नवीन कसा निघाला बघा सर, हे ए बी सी आणि हा डी आहे का बघा सर, हा ए सी बघा, हा बी आणि हा बघा लाल, तुम्ही लाल पॅरलेलोग्राम आहे का बघा, हे समोरासमोरील बाजू समांतर, याला हे समांतर, हा एक पॅरलेलोग्राम निघाला का बघा रेड. 3 पॅरलेलोग्राम निघाले का बघा मुलांनो. पहिला ब्ल्यू ए बी सी डी, त्यात ए बी सी आहेच. ब्लॅक बघा ए बी सी डी, ब्लॅक मध्ये पण डी आणि एक निघाला बघा. रेड बघा, लक्षात घ्या, ए सी बी डी निघाला का बघा सर, हे ह्याला समांतर, हे ह्याला समांतर. फिगरकडे तुम्ही लक्ष द्या सर, बरोबर आहे का. मग थोडंसं आपण आता जर का बारकाईनं काळजी करायला गेलो, लक्षात घ्या सर, तर तुमच्या असं लक्षात येते का बघा सर, ही बाजू याला समांतर आहे, बरोबर आहे का बघा सर, ही रेड आहे ना, ही रेड बाजू याला समांतर आहे, सेम एसी बरोबर बीडी आहे. तसंच लक्षात घ्या, या एसी बरोबर ही पण बीडी आहे का बघा सर, बरोबर सर, हीच बघा सर, ही एसी बरोबर आहे का बघा सर, ही एसी बरोबर ही बीडी आहे का बघा, हे 3, हे 2 सेम आहे. मग हे 2 सेम आहे म्हणजे बी मिड पॉइंट झाला. बी कसा झाला सांगा सर, मिड पॉइंट झाला. बी इज द मिड पॉइंट ऑफ ह्या 2 डीचा, ह्या 2 डीचा मिड पॉइंट बी झाला. इथं बघा सर, लक्षात घ्या, हा इथे हा जो आहे लक्षात घ्या, हे इकडलं बघा सर, ब्ल्यू मध्ये बघा, हे ए बी, हे ए बी आणि हे डी सी सेम आहे का बघा, कारण समोरासमोरील बाजू समान असतात. मग इथं ही ब्लॅक बघा, ब्लॅक मध्ये ए बी आणि सी डी सेम आहे का नाही बघा, हे सेम पॅरलेलोग्राम, म्हणजे सर सी डी आणि हे सी डी आणि हे सी डी सेम आहे, म्हणजे ह्या 2 डीचा सी हा मिड पॉइंट आहे, ह्या 2 डीचा बी हा मिड पॉइंट आहे. काय लक्षात आलं सर, ह्या 2 डीचा सी हा मिड पॉइंट आहे, ह्या 2 डीचा बी हा मिड पॉइंट आहे. दिसत नाही आम्हाला पण पाहिजे, म्हणजे ही आकृती एवढी चांगली झाली नाही. पण तुम्ही आकृती कशी काढणार, आता मी सांगतो तशी काढायची, लक्ष द्या, कारण परीक्षेसाठी हे गणित महत्वाचं आहेच मुलांनो, परीक्षेसाठी हे गणित महत्वाचं आहेच, आणि तुमची आकृती खूपच छान आली पाहिजे. लक्षात येतंय? चला आपण ट्राय करूया आकृतीला, बघा कसं होईल. लक्षात घ्या, तर मी असं करतो, या ठिकाणी लक्षात घ्या, इथून एक अशा प्रकारे घेतो, हे 2 डी बघा सर, हा एक डी, हा एक डी, राईट, आणि ह्या 2 डीचा हा मिड पॉइंट काढतो मी, हा 2 डीचा हा मिड पॉइंट मी घेतो, हे 2 सेम आहे. काय चुकलं का बघा माझं. आता इथून एक अशा प्रकारे खालीपर्यंत घेतो सर, हे सर कळलं का बघा सर, हे घेताना पूर्ण लाईन मध्ये पट्टीनं मारतो व्यवस्थित सर. हा, आणि समजा हा डी आहे, 2 डी, आणि हा 2 डीचा हा मिड पॉइंट आहे बघा सर, हा मिड पॉइंट आहे, म्हणजे ह्या 2 रेषा सेम. काय चुकलं का बघा सर, ह्या 2 रेषा सेम, मिड पॉइंट आहे, बरोबर सर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता हा जो तुमचा होईल हा पॅरलेलोग्राम होईल. लक्षात घ्या सर, हा असा, बरोबर आहे सर, हा पॅरलेलोग्राम एक, बघा होतोय का, हा पॅरलेलोग्राम,
ही रेषा अशी आली, ही ह्याला पॅरलल आहे, बरोबर सर. हा ए ह्या 2D चा मिड पॉइंट, हा बी ह्या 2D चा मिड पॉइंट, आणि हा डी हा सी या 2D चा मिड पॉइंट लक्षात घ्या. आणि हा जो आहे ABCD हा पॅरलेलोग्राम, ही दोन बाजू समान. हा ABCD हा पॅरलेलोग्राम, या दोन बाजू समान. हे लक्षात घ्या, ACBD हा पॅरलेलोग्राम, या दोन बाजू समान, या दोन बाजू समान. समजते का बघा. आणि एकदा काढूया. बघा बरं, लक्षात घ्या, ए हा या 2D चा मिड पॉइंट, बी हा या 2D चा मिड पॉइंट, सी हा या 2D चा मिड पॉइंट. तुमच्या लक्षात येते का बघा सर. घेऊया अनेकदा वन्स मोर. हां, बघा बरं कसं कसं होतंय. आकृती जरा चांगली आली पाहिजे ना आपली. हां, जरा ट्राय करूया आणि पुन्हा लक्षात घ्या या ठिकाणी कशी आपली आकृती आली, याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. लक्षात घ्या. पहा बघा सर, हे 2D राईट. पुन्हा लक्षात घ्या, इथून इथपर्यंत आपण घेऊया राईट. हा या ठिकाणी इथपर्यंत आलो आपण. हा एक डी, हे दोन जोडले आपण, हे 2D. बघा सर, सगळे डी आहेत, संभाव्य 3D आहेत. आता ABC घालूया. ए ह्या 2D चा मिड पॉइंट. बघा बरं सर, ह्या 2 ए हा मिड पॉइंट, हा इथं या 2D चा हा मिड पॉइंट लक्षात घ्या बी, आणि इथं या 2D चा हा मिड पॉइंट लक्षात घ्या सी. म्हणजे बघा बरं सर, हे असं जोडलं. ओके, ABCD हा फर्स्ट पॅरलेलोग्राम. ABCD ह्याला आपण D1 म्हणूया. ABCD1 बरोबर, लक्षात घ्या. ए क्वाड्रिलॅटरल ABCD1 इज फर्स्ट पॅरलेलोग्राम, इज फर्स्ट पॅरलेलोग्राम. मी सोपा आहे असं म्हणत नाही, बरोबर सर. दुसरं, आता दुसरा पॅरलेलोग्राम बघा, आम्हाला ABC पाहिजे आहे मुलांनो. मग इथं घेतलं सर, हे AC जोडलं. आता हा बघा सर, ABDC दिसतो का बघा सर, ह्याला D2 म्हणूया. दिसला का बघा. D2 आणि C दिसला का बघा. ह्या दोन बाजू समान, या दोन बाजू समान राईट. या दोन बाजू समान म्हणजे काय झालं सांगा सर. क्वाड्रिलॅटरल ABD2C इज सेकंड पॅरलेलोग्राम, इज सेकंड पॅरलेलोग्राम. बघा सर, कळतंय का. थर्ड वन. आता थर्ड कुठला बघा सर. थर्डला रेड करूया. ABC धरायचं मुलांनो, ABC धरायचं. मग आता कसं होईल बघा सर. हा या ठिकाणी बघा सर, हा C, हा B, हा बघा D. दिसला का बघा सर. ह्या दोन बाजू समान, या दोन बाजू समान. म्हणजे ADBC किंवा ACBD हा D3. बघा सर, ACBD3, ABCD3 इज थर्ड पॅरलेलोग्राम, इज थर्ड पॅरलेलोग्राम. हे 3 झाले, लक्षात घ्या सर. आता समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात सर. अपोजिट साइड्स आर इक्वल.
माझं काय चुकतंय का बघा सर, त्यात एबीसी पाहिजे, ह्यात एबीसी आहे, ह्यात एबीसी आहे, यात एबीसी आहे. एबीसी 3 पॉइंट्स पाहिजेत, हे 3 संभाव्य D1 D2 D3. मग अपोजिट साइड इक्वल आहे का बघा सर, ही या ठिकाणी लक्षात घ्या, ही रेड आहे, मग ही रेड सेम आहे का बघा, समोरासमोरील बाजू समान. मग ही जशी समान आहे तशी ही पण समान आहे का बघा सर, ह्या दोन बाजू समान, या दोन बाजू समान, या दोन बाजू समान. काय चुकलं का बघा सर, हे ब्लॅक मध्ये हे दोन समान बघा सर, हे दोन समान आहेत, तसेच हे दोन समान आहेत का बघा सर, हे दोन समान, हे दोन समान. हा ब्लॅक, समोरासमोरील बाजू समान, ह्या समोरासमोरील बाजू समान. आता लक्षात घ्या, ही खालची वरची समांतर आहे सर, बघा लक्षात येते का, हे ब्लॅक आहे, ही बाजू आणि ही बाजू सेम आहे, ब्लॅक, ह्या दोन बाजू समान. पण हे ब्ल्यू पण सेम आहे, हे दोन, हे पण सेम आहे. म्हणजे सी हा D1 D2 चा मिड पॉइंट आहे, बी हा D2 D3 चा मिड पॉइंट आहे. आणि इथे बघा सर तुम्ही, ह्या दोन बाजू सेम आहेत का नाही बघा, ही बाजू आणि ही बाजू सेम आहे, कारण का अपोजिट साइड्स आर इक्वल. ब्ल्यू हे दोन ABCD, म्हणजे ही बाजू लक्षात घ्या सर. ब्ल्यू मध्ये जाऊया आपण, बघा सर येते का हे ब्ल्यू मध्ये, हा हे बघा सर 1 2 3 4, 1 2 3 4, ह्याला ही बाजू समान आहे का बघा सर, याला ही बाजू समान, ह्याला ही बाजू, ह्याला ही पण समान आहे, समोरासमोरील बाजू समान, 1 2 3 4, याला ही बाजू समान. बघा हा रेड बघा, रेड पॅरलेलोग्राम दिसतो का बघा, रेड पॅरलेलोग्राम, ह्याच्यामध्ये ह्याला ही बाजू समान, समोरासमोरील बाजू समान. हा ब्ल्यू ABCD, ह्याला ही बाजू समान. म्हणजे ए हा D1 D3 चा मिड पॉइंट झाला, ए हा D1 D3 चा मिड पॉइंट झाला, बी हा D2 D3 चा मिड पॉइंट झाला, आणि सी हा D1 D2 चा मिड पॉइंट झाला. हे कळते का बघा सर. आणि आता ABC तुम्हाला दिलेलं आहे, काय आहे, ए 5 6, बी काय आहे 1 -2, आणि सी काय आहे बघा सर, सी 3 -2. घाबरायचं नाही सर. मग D1 D2 काढायचे आहेत सर आपल्याला. D1 काय घेऊया सांगा, D1 ला आपण म्हणूया X1 Y1, किंवा ABCD म्हणलं तरी चालते सर, ABCDEF तरी पण चालते, काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. X1 Y1 म्हणलं तरी चालते. ह्याला म्हणूया X2 Y2, आणि ह्याला म्हणूया लक्षात घ्या X3 Y3. पण तुम्हाला त्याचा कदाचित त्रास होईल असं मला वाटतंय, ABC बरं होईल सर, आपल्याला सोपं होईल असं मला वाटतंय. D1 ला AB म्हणूया, D2 ला लक्षात घ्या काय म्हणूया सांगा सर, CD म्हणूया, आणि लक्षात घ्या D3 ला काय म्हणूया बघा सर, EF म्हणूया. संपलं, फिनिश. आणि आता एक्झाम्पल सुरू करूया. आता आपल्याला D1 D2 काढायचे आहेत, हे संभाव्य आहेत सर, D1 D2 D3. दीज आर द पॉसिबल ऑफ फोर्थ व्हर्टेक्स, चौथा व्हर्टेक्स एवढे शक्य आहेत, लक्षात घ्या. अजून हे काढायचं आहे D1 D2 D3, ते कसं काढायचं बघूया सर आता. आता आपण बघूया, याच्यामध्ये सुरुवात करूया. मिडपॉइंटचा फॉर्म्युला वापरायचा, सी इज द मिडपॉइंट ऑफ D1 D2. मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून करायचं आहे, लक्षात घ्या सर. बघूया.